Hare
केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संतांची या सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची धन्य धन्य कनाथा तुमची पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं, ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने, विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं, शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं, श्रीसंतांची या माता चरणावरी, 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 श्रीसंतांची या माता साष्टांग हे करी, साष्टांग हे करी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला भंग. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा 5 चरणाचा, प्रत्येक चरणामध्ये एका एका इंद्रियांचं नाव घेऊन, म्हणजे मुख, वाणी, कान, डोळे, सर्व इंद्रियांचा अध्यक्ष मन, या सर्वांचं नाव घेऊन महाराज त्यांना आपण सर्वांनी ऐकण्याची क्रिया, पाहण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया भगवान परमात्म्याच्या संबंधानेच असावी, अशा प्रकारची इंद्रियांना एक प्रकारची आज्ञा, एक प्रकारे इंद्रियांच्यावर हुकूम, अधिकार. नाहीतरी जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलेलं की इंद्रियांचे धनी आम्ही झालो. या सर्व इंद्रियांचे आम्ही धनी म्हणजे मालक आहोत, मालक. आणि मग मालक म्हटल्यानंतर तो मालकी हक्क गाजवणारच की. महाराज सर्व इंद्रियांच्यावर एक मालकी हक्क गाजवतात, आणि तो हक्क अर्थातच भगवान परमात्म्याच्या उपासनेच्या संबंधाने आहे. आपला हा पिंपरी या गावामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय, विशेष करून भक्तवर्य हनुमंतरायांचं अधिष्ठान गेले 50 वर्ष, 49 वर्ष, हे 50वं वर्ष आहे. कोणत्याही कार्याला
संस्थेला, एखाद्या मंडळाला ते कार्य सुरुवात होऊन निर्विघ्नपणे अव्याहतपणे जर चालू राहिलं, नवलच आहे ना. कोणतंही कार्य 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 12 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष जेव्हा टिकतं राहतं, उगाच नाही, अनेकांचा त्याग त्याच्याकरता असावा लागतो, अनेकांचं समर्पण त्याच्याकरता असावं लागतं. आपण या सप्ताहाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर ज्यांनी हे रोपटं लावलं, आज त्याच्यापैकी अनेक जण नसतील, बहुतेक जण नसतीलच. किमान 50 वर्ष म्हटलं तर 3 पिढ्या. म्हणून आज त्यांच्या आत्म्याला आपण न म्हणताही, ते नाही का मला, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. म्हणणाराच्याच आत्म्याला लाभलेली नसते, पण म्हटलं जातं की त्यांच्या आत्म्याला, अरे आत्मा शांतच आहे, चिर शांतच आहे. तुम्ही कोण म्हणणारे? आत्मस्वरूपच येते सच्चिद आनंद, आणि म्हणून आत्मा शांतच आहे. पण बोललं जातं आत्म्याला चिर शांती लाभो. ज्यांनी महत्प्रयासातून एक 50 वर्षाचा काळ जर पाहिला तर स्वतःलाच खायला काही नसायचं, आणि बहुतेक असे उपक्रम सुरुवात करण्याकरता गोरगरीबच असायचे, मध्यमवर्गीय असायचे. श्रीमंत लोक बहुतेक अशा भानगडीत, अशा फंदात पडतच नाहीत. तसं नाशिक भागामध्ये म्हणता येणार नाही. इकडे धनिक उदार मनाची माणसं आहेत, इकडे आल्यानंतर एक वेगळे पण जाणवतं. नाशिक भाग, कोकण प्रांत आता तर बिचारी गरीब सामान्य, पण खूप आत्मीयतेने का कीर्तनं कमी प्रमाणात होतात. आता ज्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये कीर्तनाचा एवढा सुळसुळाट झाला, लोकांना त्याचा वीट आला, महाराज वीट आला. तर जेव्हा ज्या लोकांनी, भाविक भक्तांनी हे कार्य सुरुवात केलं, काय त्यांची स्थिती असेल? 50 वर्षापूर्वी अनेक कुटुंब उपासमारीत असायची, नव्हतं धान्य पुरत, पण अनेक सप्ताह काणे आमटी. पूर्वी असंच काय, वर्गणीची पद्धत काय असायची, ज्वारी वगैरे जमा करायची, त्यातलीच काही ज्वारी विकायची, त्यातला थोडासा मसाला वगैरे आणायचा, आमटी कण्या. आपल्या प्रांतामध्ये काय पूर्वीचं भोजनाचा प्रकार असेल, पण असंच काहीतरी सामान्यपणे. आणि मग तो सप्ताह केला जायचा, भाकरी वरण असा सप्ताह केला जायचा. चला, मी याच्याकरता बोलतोय की आज हा सुवर्ण महोत्सव आपण सर्व भावी भक्त मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने आपण त्या सुवर्ण महोत्सवाची सुरुवात करत आहोत. आज त्याचा पहिला दिवस आहे, आणि या ठिकाणची आपली योजना, लाइटिंग, एकंदर मंडप, कमान वगैरे हे सगळं पाहता, स्टेज वगैरे पाहता, सुंदर गायक वादक, मी आभार मानतो की एकदम म्हणजे आम्हाला जे आवडतं, जे संप्रदायाला पोषक आहे असं वाटलं, चांगलं वाटलं तर चांगलंच म्हणावं लागेल, आणि म्हणायला हरकत नाही. त्याच्याकरता कंजूशी दरिद्री नसावी, म्हणून सुंदर वाटलं. मृदंगवादक म्हणजे मृदंगाला माईक आहे, पाहिजे, पण किती पाहिजे? कीर्तनकाराचा आवाज बंद करणे इतका नको, तीही मर्यादा या ठिकाणी दिसते. आपण सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने आहात. थोडंसं सुवर्ण महोत्सव म्हटला की आम्ही मंडळी घाबरतो, आणि यादी पाहिली कीर्तनकारांची, बाप रे बाप, म्हटलं आपला कुठं टिकावं लागायचं. पण बरं आहे, पहिला दिवस कसा असतो, पहिल्या दिवस एवढाच करता असतो की आजपासून सप्ताह सुरुवात झाला, एवढं सांगून कीर्तन संपलं तरी बस. फक्त एवढं सांगायचं, कीर्तन सप्ताह सुरुवात झालाय, उद्यापासून मोठमोठाली महाराज मंडळी येणार आहेत, आहे का नाही? ते सांगतात ना, पात्र वाढायचं, उद्यापासून पक्वान वाढणार आहेत. नुसतं असं सांगितलं ना, बा संपला पहिला दिवस. इतका पहिला दिवस कसा आहे, सोपा आहे. कीर्तनकार पाहिलं तर मी जरा घाबरलो होतो.
कसं होईल कसं होईल कसं होईल, आपली उंची कमी हे का नाही, उंची कमी, माणसं लय मोजमाप करतात. ते कीर्तन ऐकायचं पुढंच राहतं, कपडे कसे, कोणत्या गाडीतून आली, मग ती उंची कशी, काय काय काय, मग आवाज कसा, हे सगळं अगोदरच सुरुवात होतं पाहायला. बऱ्याच जणांना वाटत असेल किंवा आता कुताला एवढा मोठा सप्ताह एवढं एवढा बुवा हे काय करणार, असे काही प्रश्न मनात येत असतील, जरी बोलले तरी येतच ना मनामध्ये. पण काय झालं, इथं आल्यानंतर मलाही समाधान वाटलं. हे सगळे बालगोपाळ, नाही तर तुम्ही मंडळी असतं तर आमचं काहीच खरं नव्हतं. बरं झालं तुम्ही फोटोतून बाजूला गेले. आता काय यांच्यात असल्यामुळं आपले वासरं, आणि वासरात लंगडी काय शहाणी म्हणतात ना, बालगोपाळ आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही आपलं शोभून दिसतो. आमच्या सगळ्यांची उंची काय झाली, एक झाली बरं का. बाबा आज तुम्ही माझी लाज राखली बरं का रे, आहे का नाही, तुम्ही आमची लाज राखली की हे तुम्ही आपल्या उंचीचे आले. बरं झालं, चला असा हा आनंदाने उत्सव सुरुवात झाला. आदरणीय महेश महाराजांनी सांगितलं काय आठवणी, इथे सर्वांची कीर्तन झाली. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभवभूषण म्हटलं तर परमपूजनीय गुरुवर्य माधव बाबा घुले. केवढी विरक्ती, काय महात्म्य, काय यांचं ज्ञान, काय यांची निष्ठा, काय यांची श्रद्धा. वैकुंठवासी पूजनीय जगन्नाथ महाराज पवार बाबा, वारकरी संप्रदायाचे शंकराचार्य म्हणून ज्यांची संप्रदायामध्ये ख्याती होती, अत्यंत प्रत्युत्पन्नमती विद्या वाचस्पती ही पदवी. आता पदव्या कितीही मिळतात, किती पदव्या मिळतात. वाणीभूषण आम्हाला कीर्तन ठेवायचं होतं, मी वाचलं होतं, मला वाणीभूषण म्हटल्याच्या नंतर जरा असं ना ऐकलं नव्हतं, पण आलं आता. आणि महाराज कीर्तन घेतलं, आले कीर्तन करायला, वाणीच नाही तर भूषण पुढंच. मला कीर्तन सांगायचं म्हटलं तर काहीतरी अभंग उच्चार आता असतेच ना लोकांची अपेक्षा. पण अण्णांच्या बाबतीमध्ये, आणि ह्या पदव्या काय अशा कोणी दिलेल्या नव्हत्या, त्या मिळवलेल्या होत्या. त्याच्याकरता अभ्यास, सगळ्या गोष्टी अशा केलेल्या. पांडुरंग बाबा घुले असे थोर थोर महात्मे सांगितलं की वैकुंठवासी एक कीर्तन संस्थेमध्ये अग्रणी म्हणून ज्यांचं नाव त्या काळामध्ये अगदी उज्ज्वलतेने होतं, पठाडे महाराज. ते इथं टाळकरी म्हणून राहिले, गायक म्हणून राहिले बरं का रे. आता तुम्ही आहेत ना, पाहू ना 25 वर्षाने काहीतरी तुमच्यातलं वेगळेपणच असणार आहे. पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुपद पठाडे महाराज, पांडुरंग बाबा गिरी असे नामांकित मंडळी आपल्या साधक दशेच्या पूर्वावस्थेमध्ये या ठिकाणी राहिले. म्हणून अशी वाटचाल आणखीनही भरपूर असे थोरथोर महात्मे या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये आले गेले. आमचे वारकरी बाबा या ठिकाणी आहेत, नाव विसरलो बरं का, हां शेळके बाबा ते आहेत. आता कोणाकोणाचे नाव घ्यावं, कोणाकोणाचे टाळावेत, आता त्याच्याकरता वेळ जाऊ नये. पण माझं कर्तव्य आहे की उल्लेख करणं, आणखीन एक आनंद वाटावा अशी गोष्ट की आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ, आता गुरुबंधू म्हणतो, खरं तर गुरुतुल्य तुकाराम बाबा पवार. आता कधी भेट झाली, कधी आळंदीमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी आठवण करून दिली. चेहरा म्हणजे आठवत होता पाहिलं, पण आता काळ बराचसा गेलेला, जवळजवळ 30, 32, 35 वर्षाचा काळ. आणि मग तुकाराम बाबा पवार या ठिकाणी आहेत. आदरणीय स्वामीजी ज्ञानेश्वर महाराज त्यागी, त्याचप्रमाणे माधव महाराज, निवृत्ती महाराज गायनाचार्य, मृदंग वादक. आता सर्वच मंडळी, आपल्या सर्वांना प्रणाम करतो. या ठिकाणी श्रुती मंडळी, असं म्हटलं जातं की वक्ता तो वक्ता नव्हे श्रुती निवीन. श्रोते पाहिजेत, तर आपण जो एवढा त्या ठिकाणी हा विलास केला आहे, याला साजेस असा श्रोतृवर्ग
माता भगिनी, तरुण बांधव, मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान अशा सुंदर पद्धतीने आपल्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या या सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. त्याचा पहिला दिवस आणि म्हणून पुढे आपण 7 दिवस काय करायचे, जे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं ते करायचं. जगद्गुरु तुकोबारायांनी आपण आपल्या इंद्रियांना कसं वळायचं, परमार्थ सोपा नाही, भक्ती सोपी नाही. तर त्या ठिकाणी भक्ती करण्याकरता इंद्रिये जयाचे आपैते म्हणती आणि सांगितले तेची करीती. जो त्या ठिकाणी इंद्रियावर ताबा मिळवतो, इंद्रियावर त्या ठिकाणी सत्ता मिळवतो ना, त्याच्या जीवनामध्ये भक्ती होते, त्याच्या जीवनामध्ये परमार्थ होतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ म्हणजे भक्ती ती कशा पद्धतीने करावी म्हणण्यापेक्षा करून घ्यावी. प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा काम करून घेणारा हा शहाणा म्हटलेला आहे. प्रत्यक्ष स्वतः कष्ट करण्यापेक्षा इतरांच्याकडून कष्ट करून घेणारा, म्हणजे आकारण कोणाचे कष्ट घेऊ नयेत, पण त्या ठिकाणी सर्वच काम आपण स्वतःही करू शकत नाही, तर इतरांच्याकडूनही काही कार्य करून घ्यावं लागतं. आता उत्सव आहे, उत्सव म्हटलं की महेश महाराज काही एकटं सर्व करू शकत असतात का? मार्गदर्शक, बाबा तू हे कर, तू ते कर, तू ते कर, तू ते कर. तर त्या ठिकाणी युक्तीने कार्य करून घेणं, अनेकांना सम्मिलित करणं. उत्सव कशाकरता असतात? सर्वांना एकत्र करणं, सम्मिलित करणं. आपल्याला ज्ञानोबारायांनी घालून दिलेली ही परंपरा आहे. ज्ञानोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रमुख कार्य जर काय केलेलं असेल, अरे मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, असेल तर त्याच्यामध्ये वैष्णवांची मांदियाळी म्हणजे समुदाय, मिळवणं म्हणजे एकत्र करणं. अरे फोडाफोडी करायला काय लागत नाही, पण एकत्र करण्याकरता फार कष्ट करावे लागतात. आता या ठिकाणी मुलं दिसतात, कुठल्या तरी संस्थेमध्ये आहेत, एवढ्या मुलांना एकत्र करणं, त्यांच्या पालकांना समजावणं, एकत्र करणं, त्या मुलांना सांभाळणं, त्यांचं खानपान, त्यांच्याकडून शिक्षा करून घेणं. अर्थात हे याला म्हणतात मिळवणं, याला म्हणतात संमेलन. जगद्गुरु तुकोबारायांनी आपला अवतार कार्य सांगत असताना गरजो हरीचे पवाडी, मिळवू वैष्णव बागडी, मिळवू वैष्णव बागडी. बागडी म्हणजे बागडणारी, भाळे भोळे, आपण म्हणतो की नाही, खेळणारे बागडणारे, असे बागडणारे वैष्णव मिळवू, मिळविली आणि मिळवू. म्हणून सर्व संतांचं जीवन ध्येय एकच आहे की सर्व वैष्णवांना एकत्र करणं आणि एकत्र करून त्यांच्याकडून काय आहे, या कलियुगामध्ये संघशक्तौ कलियुगी असं म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये संघटनेला, संघाला त्या ठिकाणी काय आहे, संघाची शक्ती, संघटनेची शक्ती. म्हणून गाव करी ते राव काय करील, गाव म्हणजे समूह. आणि म्हणून एकत्र करणं, एकत्र मिळवणं. आणि पुढे आमचे सर्व महाराज मंडळी ज्ञानोबाराय तुकोबारायांचा विचार घेऊन सर्व वैष्णवांना एकत्र करतात. मान अशा प्रकारची ही कारागिरी आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण भक्ती करायची, परमार्थ करायचा. कशा करता? भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय आपल्या जीवनाची पूर्णता नाही.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिलिया विठ्ठलाची एक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक म्हणजे पाहिल्या त्याचं दर्शन केल्याच्या नंतर जन्माचं काय होतं सार्थक होतं. जन्मालियाचा लाभ पद्मनाभ दर्शने. आणि मग त्या पद्मनाभाचं म्हणजे भगवंताचं दर्शन कशाने होईल, त्याची प्राप्ती कशाने होईल. ऐका, एका ठिकाणी ज्ञानोबा बोलतात, जो इंद्रियाशी चोरून जेवी तयाशीच फावे. हे इंद्रिये आपणाला भगवंताचं दर्शन करून देत नाहीत, घडू देत नाहीत. इंद्रिय बहिर्मुख आहेत. इंद्रिय कशा आहेत, बहिर्मुख. अंतर्मुख आणि बहिर्मुख दोन शब्द आहेत. म्हणून ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये जी काही संपत्ती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. मग समाधी षटकामध्ये शम दम. शम म्हणजे अंतर इंद्रियांचा निग्रह, आणि दम म्हणजे बाहेंद्रियांचा निग्रह. निग्रह म्हणजे आवरण, ताब्यामध्ये घेणं. आंतर इंद्रियांचा निग्रह, बाह्येंद्रियांचा निग्रह. आंतर इंद्रिय म्हणजे आत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा निग्रह, यांचं संयमन. आणि बाह्येंद्रिय पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. तर हे कर्मेंद्रिय, या कर्म इंद्रियांच्या द्वारे जे आपण कर्म करतो ना, ते कर्म माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत होतं. कर्म कोण करतं, कर्मेंद्रिय. श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण. वाक, पाणी, पाद, उपस्थ आणि गुद. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. तर कर्मेंद्रियांच्या द्वारे आपण जे कर्म करतो, मग वाणीने बोलण्याचं कर्म आहे, कानाने ऐकण्याचं कर्म आहे, डोळ्याने पाहण्याचं कर्म आहे. या इंद्रियांच्या द्वारे जेव्हा आपण कर्म करतो ना, आपण जर बोलणं चांगलंही आहे ना वाईटही आहे, ऐकणं चांगलंही आहे आणि वाईटही आहे, पाहणं चांगलंही आहे आणि वाईटही आहे. आपण जर डोळ्याने चांगलं पाहिलं तर त्याचं चांगलं फल, वाईट पाहिलं तर वाईट फल. कानाने चांगलं ऐकलं तर चांगलं फल, वाईट पाहिलं तर वाईट फल, वाईट ऐकलं तर वाईट फल. वाणीने चांगलं बोललं तर चांगलं फल, आणि वाईट बोललं तर वाईट फल. म्हणजे वैकुंठाशी गुरुवर्य विठ्ठल बाबा बोले, आपल्याला आठवत असेल, बुवा माणसाने चांगलं बोलावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं राहावं, मग माणसाचं चांगलं होतं. ज्याने ज्याने ऐकलं असेल ना, बाबा हे तर लाडके होते घुलेबाबांचे, हे सगळी बॅच, ही सगळी मंडळी अत्यंत लाडके होते. वा, माणसाने चांगलं खावं, काय हे वेदवचनासारखे सहज बोलणं. आणि नेहमी हे वाक्य असायची, माणसाने चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं राहावं, चांगलं ऐकावं. असं चांगलं केलं की मग चांगलं होतं. काय लोकांची अपेक्षा आपलं चांगलं व्हावं, पण चांगलं पाहत नाही, चांगलं ऐकत नाही, चांगलं बोलत नाहीत. आणि मग कसं काय चांगलं होणार. चांगलं व्हायचं असेल ना, वाणीने चांगलं बोलण्याचं कर्म करा. चांगलं व्हायचं असेल ना,
चांगल्याची अपेक्षा करता आणि त्या ठिकाणी वाईट ऐकता, चांगल्याची अपेक्षा करता वाईट पाहता, चांगल्याची अपेक्षा करता आणि वाईट बोलता. अरे याच वाणीने आपण चांगलंही बोलू शकतो. बोलावा विठ्ठल, चांगलं बोलणं, भगवंताची कीर्ती मुखाने वर्णन करणं चांगलं बोलणं. आणि याच वाणीने जर आपण कोणाची निंदा केली तर येती निंदकापाशी आशेष पापी. काय फल आहे त्याचं? याच वाणीने आपण जर चांगलं बोललं तर त्या वाणीचं चांगलं फल. बाबा संतांची वाणी चांगलं बोलते, त्या वाणीला कसं फल मिळालं? ज्ञानोबाराने विचारलं, अहो ही ज्ञानेश्वरी गीतेवर असं गोड भाष्य अद्वितीय, अजून कोणाचं असं भाष्य झालं नाही म्हणे. इतकं गोड भाष्य, इतकं गोड भाष्य कसं बरं निर्माण झालं? ज्ञानोबारा सांगतात, त्याच्याकरता मी माझ्या वाचेने खरं बोलण्याचं तप केलं. तप म्हणजे मी खोटं बोललोच नाही, असं ज्ञानोबा प्रतिज्ञापूर्वक सांगतात. मी माझ्या वाचेने खरं बोलण्याचं तप केलं. खरं बोलण्याचं असं आहे बरं का. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी, फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तर काय होतं? जोडे हरी, हरीची प्राप्ती होते. सत्य बोले मुखे, हेची विष्णूची महापूजा. महाराज सांगतात, आपल्या वाणीने आपण खरं बोललं ना, सत्य बोललं ना, तीच काय आहे? विष्णूची पूजा आहे. खरं बोलण्याने वाणीमध्ये जे तप किंवा भगवंताच्या नामस्मरणाने, नामोच्चाराने पवित्र होईन चरित्र उच्चारी. आपल्या वाणीच्या द्वारा जर भगवंताच्या चरित्राचा उच्चार केला, नामाचा उच्चार केला, तर काय होतं माहितीये का? पवित्रची होय देह त्याचा, काय झालं? हरिपाठ कीर्ती मुखे करी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे करी गाय, पवित्रची होय देह त्याचा, काय सांगतो? जास्त विस्तार करणार नाही, व्हायला लागलाय पण आवर्ता घेतो. आपण जर आपल्या वाणीने खरंच बोललो, सत्य बोललो, म्हणजे भगवंताचंच वर्णन केलं, भगवंताची स्तुती केली, संतांचं वर्णन केलं, संतांची स्तुती, संतांचा नामजप केला, निघे माझी वाचा तुटी मला फुकासाठी. वाणीने जर त्या ठिकाणी संतांचं नामस्मरण केलं तर पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. वाणी पुण्यवंत होते, वाणीला पावित्र्य येतं. किती पावित्र्य येतं? मग त्या वाणीने सांगावं की सुवर्णमहोत्सव असा झाला पाहिजे, लोकांना ऐकावं लागतं. त्या वाणीने सांगितलं ना, तुम्ही पंगत करा, तुम्ही अन्नदान करा, करतात. तुम्ही असं करा, तुम्ही एवढे पैसे द्या, तुम्ही एवढे रुपये द्या, एवढा खर्च लागेल, करतात. आपल्याला घरामध्ये तक्रार करावी लागते, माझं कोणी ऐकत नाही, माझं कोणी. हे घरामध्ये भांडणं कशाची आहेत? बाप मुलाचे, आई मुलाचे, पती पत्नीचे, बहीण भावाचे, काही नाही, माझं ऐकत नाही. तर आता त्याचं उत्तर इथं आहे, का ऐकत नाहीत? आपली वाणीच तशी पवित्र ना. त्या वाणीला त्या ठिकाणी ऐकण्याकरता ज्याला वजन वेट म्हणतात ना, काय सांगा ना, का ऐकत नाहीत? माहिती आहे त्यांना ही वाणी काय करते.
नुसतं तांबूकच खाते, बिड्याच ओढते, खोटच बोलते, लावालावी साडीच करते, याचं त्याला त्याचं याला, याची त्याला त्याची याला, हेच करते. आणि काय ऐकायला, कोण ऐकायला मोकळे? पूर्वी गावामध्ये दादा नाना काका अशी म्हातारे असायची. कोणाचा जर वाद झाला, भांडणं लागले, त्यांनी त्या चवडीवर यायचं आणि सांगायचं, दादा त्याने अमक्या अमक्याने मला मारलं, अमक्या अमक्याने माझं शेत लोटलं बा, असं काहीतरी केलं, माझ्या शेतामध्ये त्यांनी गुरं चारले. पूर्वी होतं ना ते असं. एखाद्याचे भांडणं करायचे असले काय करायचं, आपले गुरं घ्यायचे आणि त्याच्या शेतामध्ये सोडून द्यायचे. मग त्याने तक्रार घेऊन जायची की बाबा याने माझ्या शेतामध्ये गुरं चारली, माझ्या पिकाची नासधूस केली. मग त्याला बोलवून घ्यायची. बोलून घेतल्याबरोबर तो यायचा, चिमीत उभा राहायचा आणि मग ते कानामध्ये बाळ आणि ते असे म्हातारे असे ठसक्याचे ती काठी वेठी आहे तुमच्या कानात, ते असे असे त्यांचे ते कानात असे बाळ आणि ते म्हातारं सांगायचं, हे असं केलंस का? सांगायचं, तयार व्हायचं, हो केलं. असं कर, तू असं कर, तू तसं कर, तू त्याला भरपाई दे. काय शेवटी असा तोडगा काढायची. एखाद्याच्या पती पत्नीची जर त्या ठिकाणी भांडणं झाली, खूप होत होते, आता होत नाहीत आणि होणारही नाहीत. पूर्वी कसं होतं, जर पती पत्नीचे भांडण पती निघून गेले तर त्या ठिकाणी तो म्हणायचा दुसरं लग्न करी. आता पहिलंच व्हायची पंचायती, तर दुसरं कुठून करीन. त्याच्यामुळं आता कोणी पत्नीची मर्यादा ओलांडत बरं का. पूर्वी पत्नी पतीची मर्यादा ओलांडत नव्हती, आता पती पत्नीची मर्यादा ओलांडत नाही. त्याला माहिती आहे की मर्यादा ओलांडली आणि ही का मर्यादेच्या पलीकडची गेली, आपण तसेच खंडोबाचे. फक्त त्या ठिकाणी असायचो. याच्याकरता बोलतोय की आपली तक्रार की माझं कोणी ऐकत नाही. काय केलं सांगा ना, आपल्या वाणीने काय तप केलं, काय साधना केली सांगा ना. म्हणून ज्ञानोबाराने विचारलं, कशी ज्ञानेश्वरी निर्माण झाली? की गीता आयशे गोड आत उडाले, कशी निर्माण झाली ज्ञानेश्वरी? मग ज्ञानोबारा सांगतात, माझ्या वाचे सत्यवादाचे तप बहुत कल्प केली. माझ्या वाचे सत्यवादाचे म्हणजे खरं बोलण्याचं तप. ही ओवी सुद्धा गुरुवारी घोले बाबा अशी अन्वयात बोलायची, पदच्छेदामध्ये बोलायची. माझ्या वाचे सत्यवादाचे तप बहुत कल्प केले, तया फळाचे हे माद्वीप पातली प्रभू. भगवंताची प्राप्ती झाली का? खरं बोलण्याचं तप केलं. जाऊ दे आता प्रत्येक इंद्रियाचं पहा. कानाची पवित्रता आहे, डोळ्याची पवित्रता आहे. डोळ्याने जर आपण त्या ठिकाणी भगवंताचं मुखावलोकन केलं म्हणजे चांगलंच पाहिलं तर माणसाचं चांगलं होतं. म्हणून परमार्थ काय, भक्ती काय? बाबा या इंद्रियांना या विषयापासून आवरणं. मी थोडं कीर्तन करतो. भक्ती म्हणजे काय? या इंद्रियांना विषयापासून आवरणं. हे विषय कसे आहेत? परांची खाणी वे तृणात स्वयंभू. हे इंद्रिय बहिर्मुख आहेत. त्यांची धाव कशी आहे? धावती दाही 10 वाटा न बैसती एके ठाई. धावती दाही 10 वाटा. हे 10 इंद्रिय 10 वाटेने धावतात, 10 वाटेने पळतात आणि त्या ठिकाणी जीवाची काय करतात? मोठी फजिती करतात, फटफजिती करतात बरं का, फटफजिती करतात. असे इंद्रिय आहेत ना. आणि मग या इंद्रियांचं संयमन. कशी इंद्रिय बहिर्मुख येतो? हे इंद्रिय चांगलं ध्यानात ठेवत नाहीत, चांगलं ध्यानात ठेवत नाहीत, चांगलं आचरण करत नाहीत. हे 22 जानेवारी फाल्गुन आपले पौष शुद्ध द्वादशी केवढा मोठा रामप्रभूंचं मंदिराचं उद्घाटन आणि त्यांचा आनंदोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा केला. कानाकोपऱ्यामध्ये साजरा केला. कुठे त्या ठिकाणी गेलो, वाडी वस्तीवर गेलो तर फार मोठा उत्सव साजरा झाला. पोळ्या केल्या, लाडू केले, गोडधोडाचं जेवण केलं. आपणही केलं असेल, झालं असेल ना महाराज? खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला असं वाटलं की बहुतेक आता लोक रामाला विसरायचे नाहीत. बहुतेक आता लोक रामाला विसरायचे नाहीत. बाप रे बाप. पाहिलं मला वाटतंय 22 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 22 मार्च, 22 एप्रिल आणि 22
मे 22 मे तर यायचंय पुढं, म्हणजे किती 4च महिने झाले ना. 4च महिन्यामध्ये लोक विसरून गेले. निवडणुका आल्या आणि रामाला विसरले. एवढं आमचं अंतःकरण व्याकुळ झालं. मी तुम्हाला खरं सांगतो, एवढं अंतःकरण कळवळ की 3-3.5 महिन्यामध्येच एवढा जल्लोष करायला, एवढा आनंदोत्सव साजरा केला लोकांनी विसरावा. बरं, आनंदोत्सव साजरा केला तर काय कळालं नाही म्हणून का? काहीतरी महत्त्व कळालं म्हणून ना बाबा. 500 वर्षाच्या नंतर एवढं लोकांना ते कळालं की नाही, की अनेकांची इच्छा होती, अनेकांची भावना की राम मंदिर कधी होईल, मंदिर कधी होईल, मंदिर कधी होईल, व्हावं व्हावं व्हावं. आणि झालं की ज्या मंदिर निर्माणाकरता 78 वेळा लढाया झाल्या, संघर्ष झाले, मोठमोठे संघर्ष झाले. अनेक संन्यासी रामभक्त त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. 3.5 लाखाचा आकडा सांगितला जातो, त्याही पेक्षा अधिक असेल. शरयू माता ज्या राम मंदिराच्या निर्माणाकरता अरे रक्ताच्या पुराने वाहिली. हे काहीतरी मी तुम्हाला तेलमीठ लावून सांगत नाही, हा इतिहास आहे. रक्ताच्या पुराने वाहिली. पण विसरणं आपला स्वभाव आहे ना, आपण विसरतो ना. ज्या छत्रपती शिवरायांना मारण्याकरता, वध करण्याकरता अफजल खान जेव्हा विजापूरहून आला, तुळजापूरची देवी फोडली, अनेक मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त केले. विसरतात लोक, विसरतात. त्याला काय होतं, त्याला काय होतं, त्याला काय होतं. अनेकांना म्हटलं ना, अरे एकमेव देश आहे हिंदूंचा, एकमेव देश आहे. त्या ठिकाणी तशी वेळच आली तर कुठं झाली, कुठं लपण्याकरता जागा आहे. विसरण हा स्वभाव आहे. त्याच्याकरता बोलत होतो. आणि मग 78 वेळा जेव्हा ते संघर्ष झाले, लढाया झाल्या, 79 वेळ होती कालची, 79 वेळ होती. आणि मग आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी, योगीजी या 2 जोड गोळीमुळे किंवा प्रभुरामचंद्राने त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणा, म्हणून तर 500 वर्षाचा काळ गेला. महाराज, डोक्यामध्ये मेंदू असेल तर आपलं त्या ठिकाणी विचार करू आपण. कोणता विचार? की 78 वेळा संघर्ष करून, लढाया करून जे कार्य होऊ शकलं नाही. नुसतं राम मंदिर बांधायचं म्हटलं तर देश पेटत होता, अर्धा देश जळत होता. आणि मग अशी काय त्या ठिकाणी जादू झाली की 79 वेळी प्रत्यक्ष भव्य दिव्य असं मंदिर निर्माण झालं. आता त्याची भव्यता पाहण्याकरता आपल्याला तिथंच जावं लागेल, सांगून नाही पटणार. ज्याचे 13 सोन्याचे दरवाजे आहेत, सुंदर असं रत्नजडी सिंहासनी, असं मंदिर निर्माण झालं. आपल्या सर्वांच्या कृपेने आम्हाला पाहण्याचं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. 4,500 साधू संत, विविध संप्रदायांचे, 150 संप्रदायाचे साधू संत डोळे भरून पावलं. सर्वांचा आनंदोत्सव ओसंडून वाहत होता. सर्वजण आपले गुरु या लढ्यामध्ये कसे होते, गुरुचे गुरु, परात्पर गुरु कसे लढ्यामध्ये होते याची आठवण काढत होते, सांगत होते. कोणी आपले पूर्वज त्याची आठवण करत होते, कारशिवले कसे आले, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत होते, ऐकत होते. केवढा मोठा उत्सव, केवढा मोठा उत्सव. आणि जे लोक येऊ शकले नाही त्यांनी सुद्धा इकडे गुढ्या उभारल्या, तोरणं, रांगोळी, कीर्तनं, भजनं, विविध प्रकारचे आनंदोत्सव, दिंडी, मिरवणुका, या सगळ्या गोष्टी केल्या. एवढी रेलचल झाली. मला इथं यायचंय एवढंसं ऐकल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर, ते येतात ना व्हिडिओ वगैरे, पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं की आला देश राममय झाला. आता हे लोक रामाला विसरणार नाही. इथं या गेले विसरून. कशामुळं? हे इंद्रियांच्या संगतीमुळं. इंद्रिय बहिर्मुख आहेत. हे इंद्रिय आपल्याला अंतर्मुख होऊ देत नाहीत. फक्त ज्ञानोबराय म्हणू शकतात, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासूने कैसे निवृत्तीशी आले, प्रवृत्ती ग्रासूने
देवाशी संदेह नाही भरवसा. पुन्हा त्या ठिकाणी ते मनपणाला त्या ठिकाणी शिल्लक राहिलंच नाही. मन म्हणायला शिल्लक राहिलंच नाही. मी सांगत होतो की आपली इंद्रिय बहिर्मुख आहेत म्हणून आपण राममय झालो तर लगेच त्याच्यातून बाहेर आलो. ही इंद्रिय आपल्याला तिथं राहू देत नाहीत. ही इंद्रिय आपल्याला मंदिरात राहू देत नाहीत. इंद्रिय आपणाला कीर्तनामध्ये राहू देत नाहीत. हे इंद्रिय आपणाला तीर्थयात्रा करू देत नाहीत. हे इंद्रिय आपणाला एकादशीचं व्रत करू देत नाहीत. जसं एकादशीचं व्रत सांगितलं ना त्या पद्धतीने करू देत नाहीत. भजन ज्या पद्धतीने केलं पाहिजे त्या पद्धतीने करू देत नाहीत. काय सांगू तुम्हाला. ही इंद्रिय आपल्याला योग्य पद्धतीने भगवंताची भक्ती घडवू देत नाहीत. आणि मग भगवंताची भक्ती करून आपल्याला फल कुठं मिळतं. कुठं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा सांगतात ना, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. अरे त्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होते. आणि आपणही त्या ठिकाणी तेच भजन करतो, ते चरित्र गातो, तरी सुद्धा आपल्याला का होत नाही. तर हे इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नाहीत. आणि म्हणून या इंद्रियांना ताब्यामध्ये घेणं, अंकित करणं. आणि ते अंकित करण्याकरता कसं करायचं मग ऐका. हे इंद्रिय कशी आहेत माहिती आहे का. ते तुमच्याकडे बैल म्हणतात ना, बैल शेतीचं काम करण्याकरता पूर्वी का असायचं, आता ट्रॅक्टर आहे. पूर्वी शेतकऱ्याला शेती कोणाच्या साहाय्याने करावं लागायची, बैल. मग ते गाईला गोरा झाला, आता हे सगळी माहिती घ्यावी लागेल ना. काय एखादा शब्द जर नाही कळाला तर मग सांगून उपयोग होत नाही. गाई व्याल्याच्या नंतर गाईला गाय झाली की तिला म्हणतात कालवड, म्हणजे बारीक असते ती कालवड. आणि बैल झाला की त्याला काय म्हणायचं, नंदी झालं की काय म्हणायचं, गोरा. बरोबर आहे ना, इथपर्यंत बरोबर आहे, गोरा. मग तो गोरा जेव्हा काय करायचा असतो, बैल करायचा असतो, म्हणजे त्याच्याकडून शेतीमधलं काम करून घ्यायला सुरुवात करायची असते. त्याच्या अगोदर त्या बैलाला काय करावं लागतं. आता तिथं सांगा तो शब्द. त्या बैलाला नाही, व्यसन नाही, ते पेठावं लागतं. पेठवणं म्हणजे काय, त्याच्या मानेवर जू द्यायची सुरुवात. हा, गळा घालायचा. हा, असं काही शब्द होतात ना. काय करतात त्याला, गळा घालतात. आमच्याकडे म्हणतात पेठवणं. आणि त्या बैलाला मग ते असं नवीन गोरं. अहो त्या गोऱ्याला तुम्ही म्हटलं ना व्यसन टोचणं एवढं सोपं आहे का. हा, त्या बैलाला व्यसन टोचणं, आता जसं त्या बैलाला व्यसन टोचणं सोपं नाही, तसं इंद्रियांना हे समजावणं, त्यांना ताब्यामध्ये घेणं, त्यांना अंकित करणं तेवढं कठीण आहे. आता कोणी पाहिलं असेल पहा, मग ती व्यसन टोचायला केवढा त्रास त्या ठिकाणी त्या बैलाला असायचा, त्या मालकाला असायचा. 5-6 जण लागायचे. पण एवढं गोरं मात्र त्यांना ते ऐकत नसायचं. त्याच्यानंतर पुढचं काय तुम्ही शब्द वापरला तो, गळा घालायचा. मग त्याच्या मानेवर तो जू आहे का नाही, आवताचं, टिपणीचं किंवा गाडीचं, मग ते जू, मग ती शिवळ आता सांगून जातो. आणि मग तो असा दोर असतो, तो असं त्याच्या काय करायचा असतो मानेला. पण सहजासहजी तो जू काय करत नाही, मानेवर घेत नाही. आणि घेतलं तरी असं ते आळे पिळे देऊन काय करतं, ते जू काढायचा प्रयत्न करतं. पार ते सर्व जू काय करतं, त्याचं पिवळट करून टाकतं. बरं का, पिवळट करून टाकतं. ते जू मानेवर घेत नाही. पण काय करतात, बळ त्याच्या मानेवर देतात. 2 जण त्याला इकून धरतात, 2 जण इकून धरतात. आणि असं काय करतात, त्याला त्या नांगरटीमधून नांगरेलं असतं ना, त्याच्यामधून काय करतात, पळवतात. चांगल्या रस्त्याने नाही, त्या नांगरटीमधून काय करतात, त्याला असं पळवतात. आणि एकदा का त्याने 10-5 चक्रा अशा घातल्या, आणि एकदा त्याला त्या मानेवर असे जू घ्यायची सवय लागली की मग नुसता मालक म्हणला पतंग म्हणला की लगेच मान पुढे करतो. पतंग म्हणला आहे की नाही. पाठेळ करिता न सहावे वारा, पेठवणं म्हणतात. तुकोबारांनी पाठेळ शब्द वापरला. पाठेळ करिता न सहावे वारा. बर का, वाऱ्याची बरोबर करणारा, वाऱ्याचे तेजाने काय करणारा, धावणारा. पण एकदा त्याला पेठवलं की काय करतो, तो मानेवर जू बरोबर घेतो. आणि मालक म्हणला ना पतंग म्हटलं की अशी खाली मान घालतो आणि जू मानेवर घेऊन काय करतो, मग मालक जसा फिरवून तसा फिरतो. तसे इंद्रिय, हे इंद्रिय सुद्धा तसेच आहेत. यांना काय करावं, ताब्यामध्ये घेण्याकरता असं पेठावं लागतं. मग डोळ्यांना,
मग कानाना, मग वाणीला. आणि मग एकदा की यांना सवय अगोदर ताब्यामध्ये येत नाहीत, अगोदर ऐकत नाहीत, फजिती करायचा प्रयत्न करतात, पळतात, धावतात. आणि एकदा का त्या ठिकाणी अशी सवय लावली की मग काय करतात, जसं मानेर जो घेऊन चालतो ना तसं मग त्या मालकाने सांगितलं तशी वाणी वागते. आणि जगद्गुरु तुकोबरा असं पेठवण्याच्या उद्देशाने प्रत्येक इंद्रियांचं नाव घेऊन त्यांना समजावून सांगतात. पहिलं चरण, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे प्रकार कसा आहे, त्यांना गोड बोलावं लागतं, त्यांना चुचकावं लागतं. ज्ञानोबरांची ओळ आहे, संयमावरी करणी बुजवून निघाली. बुजवणं म्हणजे त्यांच्या पाठीवर हात फिरवणं मायेने. हे मुलं कशी असतात, लहान मुलं, त्यांना त्यांच्याकडून जर काही काम करून घ्यायचं असेल तर त्यांचा तोंडावर हात फिरावा लागतो, पाठीवर हात फिरावं लागतं. मग मुलगा म्हणतो काय काम करू, तर करतो का नाही आणि ऐकतो का नाही, असं जर म्हटलं तर मग तो ऐकत नाही. तशी इंद्रिय आहेत. मग जगद्गुरु तुकोबर आहे, ते इंद्रियांचं संयमन कसं करतात. घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाचे. हे वाणीबाई, हे वाचा, तुला त्या ठिकाणी बोलायचं आहे ना, बोलण्याची शक्ती भगवंताने तुला दिली ना. हां, बोलणं म्हणजे शब्द, संवाद करण्याची शक्ती, सामर्थ्य तुला दिलंय ना. बाबा तू जसं बोलशील त्याच पद्धतीने लोक दूर येतील, दूर जातील. जशी वाणी बोलेल, आपण जर गोड बोललो तर लोक जवळ येतील, वाईट तिखट बोललो तर लोक दूर जातील. म्हणून बाई तू गोड बोल. आणि कोणतं गोड बोल, गोड बोल म्हणजे कोणतं गोड बोलायचं आहे का नाही. हृदय तो हलाहलम मधु तिष्ठतीची वाघरे, हृदय तो हलाहलम, नुसतं वरून गोड बोलायचं आणि हृदयामध्ये हालहाल असं गोड बोलायचं का नाही. मग गोड काय बोलायचंय बाई, माझ्या विठोबाच्या नामाशिवाय दुसरं काही गोड नाही. आणि ते गोड असणारं नाम तू सदा सर्व काय कर, जपत राहा. म्हणून घेई घेई माझे वाची, गोड नाम विठोबाचे. तुकोबरा सांगतात वाणीला की विठोबाचं नाम तू घे, पण ते विठोबाचं नाम कसं आहे, गोड आहे. गोड, गोड शब्द का वापरला, षड्रसेत, तिखट, खारट, तुरट, आंबट आहेत की नाही हे रस. मग त्या ठिकाणी घेई घेई माझे वाचे, तुरट नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, तिखट नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, खारट नाम विठोबाचे. विठोबाचं नाम खारटही नाही, विठोबाचं नाम तिखटही नाही, विठोबाचं नाम तुरटही नाही. विठोबाचं नाम कसं आहे, गोड. गोड शब्द का वापरला. सर्व लोकांना, बहुतेक लोकांना कोणता रस अधिक आवडतो बरं, कोणता रस. ऐका, लग्न असो, सत्यनारायण असो, वास्तुशांती असो, की कोणाचं मरण असो,
काय केलं पाहिजे? जेवण पाहिजे तर कार्यक्रम चांगला, जेवण नका घालू. मग आता काय झालंय, बहुतेक ठिकाणी काय कीर्तनं 7 ते 9 झाली, 7 ते 9 झाली. आता मोठमोठे लोक अन्नदान करतात, पंक्ती करतात. पण काय होतं, असं म्हटलं जातं ते जेवायला म्हणजे पंक्तीला 60 आणि कीर्तनाला 8. आता मला वाटतं जे जेवले ना ते कीर्तन नसतीलच. हे आपलं घरूनच आपण जेवण आलेले, जे जेवलेत ना ते गेले म्हणजे तुकोबाऱ्यासारखं पुढं नाही गेले म्हणजे घरी गेले. आणि काय केलं? सुखे मी निजलो गार. आता गार हवा सुटली, गार हवेला गाढ झोपले असतील. भरपूर बुंदी मटकी सुंदर असा भात खाल्ला, टर झोपले. बरं का, काय पाहिजे मग जेवण. मग काय केलं आमचे कार्यकर्त्याने, असा बदल केला. ते म्हणजे जेवण तर घालायचंच ना, मग त्या अगोदर घालण्याच्या ऐवजी कीर्तनाच्या नंतर. मग काय होतं, आणि खरोखर कीर्तनाला गर्दी वाढली. आणि 7 ते 9 कीर्तन कसं आहे, जागृत अवस्थेमध्ये. हे 9 ते 11 जगन्नाथांना पवार सांगायची, ही झोपीचीच वेळ आहे अधिकृत. आपण जे 9 ते 11 कीर्तन करतोय ना, हे नियमाप्रमाणे, हे झोपीच्या वेळेवर अतिक्रमणे. 9 ते 11 झोपेच्या वेळेवर अतिक्रमणे, बळच त्या ठिकाणी जागावं लागतं, बळच. बरं का, बरेच जणांची इच्छा नसते, बळच जागावं लागतं. पण काय केलं, लोकात कीर्तनाला गर्दी वाढावी, लोकांनी कीर्तन थांबावं, त्यांच्या पदार्थ काहीतरी पडावं म्हणून नंतर जेवण ठेवलं. लोक वाढले. लोकांना त्या ठिकाणी मिळवायचं म्हटलं, आणायचं म्हटलं तर अशी युक्ती प्रयुक्ती. आणि मग जेवण करायचं म्हटलं तरी लोक कानोसा घेतात, जेवायला काय. बरं का, कोणत्या जेवणाला लोक जास्त येतात? जेवायला काय. भोजन देना तो अच्छा देना, देगा शिरा पुरी. गुरुरी शांती ब्रह्मवर्ती बाबा बोलत असतात की नाही, तर होगी तेरी मेरी भोजन शिरापुरी. आपण कुठेही जेवायला गेलो, काय होतं जेवायला? गुलाबजाम होते. का? भाताचं नाव काय येत नाही? भात नव्हता का? भाजी नव्हती का? चपाती नव्हती का? पण जेवायला काय होतं? की जेवायला काय करायचं? आता चर्चा चालली, हो आम्ही पंगत करणार आहे, पण काय करावं सांगा बरं. त्याला तुमच्या मनाला वाटेल ते करा. मग काल काय केलं होतं? म्हणजे बुंदी केली होती. मग आज काय करतो मी? गुलाबजाम करतो. मग त्याला बाकीचे लागत नाही का? बाकीच्या पदार्थाचं नाव येतं का? येत नाही. मुख्य पदार्थ कोणता आहे? गुलाबजाम, शिरा, बुंदी. हे कसे आहेत? गोड पदार्थाचं नाव लवकर येतं. एखाद्या माणसाला तुला काय आवडतं? मला गुलाबजाम आवडतात. तुला गुलाबजाम आवडतात ना, थांब आता तुला गुलाबजामात पुरतो. मग त्याने गुलाबजाम केले, जेवायला बोलवलं, बस जेवायला बसला, वाढले गुलाबजाम. तुम्हाला कर सुरुवात कर. आणि भाजी आणि वरण भात चपाती. तुम्हाला तू काय सांगितलं होतं? गुलाबजाम वाढले. अहो तो म्हणला गुलाबजाम आवडतात, पण ते जास्त जाण्याकरता, ते खाल्लेलं पचण्याकरता त्याच्याबरोबर काय पाहिजे? भाजी पाहिजे ना. त्याच्या पाहिजे तिखट पाहिजे, त्याच्याकरता खारट पाहिजे, त्याच्याकरता तुरट पाहिजे. हे सगळं पाहिजे ना. सगळं जरी असलं तर त्यांचं नाव येत नाही. गोड पदार्थ आहे ना, त्याचंच नाव येतं. जेवायला काय करायचं तर गोड पदार्थाचं नाव येतं. काय खाल्लं तर गोड पदार्थाचं नाव येतं. पंक्तीला काय केलं? गोड पदार्थाचं नाव येतं. आम्ही आळंदीमध्ये असायचो, चला जेवायला. मग जेवण झालेलं, आता जेवण झालंय, अहो म्हणते चला. मग विचारायची काय जेवायला काय? त्याने सांगितलं ना भात आहे. अरे बापरे, भात मी नाही खात. भात म्हणलं की आमच्या आळंदीमध्ये श्रीखंड प्रिय आहे. श्रीखंड चक्का, ती चक्का म्हणायची, चक्का प्रिय. बाकी बुंदीला ते शिऱ्याला त्याला कोणी विचारत नाही. मग चक्का तो श्रीखंड असा प्रिय. मला हे सांगायचंय की गोड पदार्थाचं नाव पहिलं येतं. जे गोड आहे ना त्याचं नाव येतं. म्हणून वाचे त्या ठिकाणी विठोबाचं नाम घे. पण विठोबाचं नाम कसं आहे? बाई गोड हे गोड.
किती गोड आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा जिवे गोड तीन अक्षरांचा गोड नाम विठोबाचे असं गोड नाम जर तू त्या ठिकाणी घेतलं जप केला तर तू जेवणे माझं जीवन कसं होईल गोड होईल माझा स्वार्थ आहे बाई म्हणून तुला विनंती आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे महाराज जशी वाणीला विनंती करतात ना तशी डोळ्याला सुद्धा विनंती करतात दुसऱ्या चरणामध्ये डोळे तुम्ही घ्या सो त्या ठिकाणी आपली अधोगती होऊ नये जसं आज्यामेळ्याने वाईट दृश्य पाहिलं अधोगती झाली तशी होऊ नये म्हणून महाराज आपल्या डोळ्यांना उपदेश करतात डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळ्यानं तुम्हाला सुख प्राप्त करायचं का आनंद प्राप्त करायचा सुखी व्हायचंय का मग काय करा त्या ठिकाणी माझ्या विठोबाचं मुख पहा जसं देवाचं नाम गोड आहे वाचेने त्याचा जप केला की गोड होतं ना तसं आपल्याला सुख पाहिजे आपण संसारी जीव संसाराचे तापे तापलो मी जेव्हा मग आपला जर विश्रांती पाहिजे असेल आपणाला जर त्या ठिकाणी दुःखामध्ये सुख अपेक्षित असेल तर काय करावं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख कारण विठोबाच्या मुखदर्शनामध्ये विठोबाच्या मुखावलोकनामध्ये भगवंताच्या मुखदर्शनामध्ये काय आहे
सुखाची प्राप्ती आहे, सुखाची प्राप्ती. रूप पाहता लोचनी सुख झाले भगवंताच्या मुखदर्शनामध्ये, मुखावलोकनामध्ये सुख आहे. मग ते सुख भगवंताचं दर्शन करून आपण प्राप्त करावं. मग देवाच्या दर्शनाकरता का जाण्याचा नेहमी, का जावं? सकाळी आपला अनेक स्नान संध्या उरकली की पहिलं लोकांचा नेम आहे कोणता? मारुतीरायांच्या दर्शनाला झालं, पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं. एकदा भगवंताचं दर्शन झालं की दिवस कसा जातो? सुखात. काही माणसं म्हणतात आजचा दिवस कसा उगवला. अरे कसा उगवला? दिवस तसाच उगवला. तू दिवसाची सुरुवात कशी केली? हा, ते म्हणतात बरं का, ते उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिलं, एखादा द्वाडाचं तोंड पाहिलं ना, ते आम्ही उखळीकरांच्या मठात, ते आता लांब आहेत म्हणून बोलतो, ती बाई वारली म्हातारी, ते बालू महाराज होते तुमच्या पाठाला, तुम्ही बरोबर. ते बालू महाराज म्हणले, राम ह्या म्हातारी तोंड उठल्या उठल्या पाहिलं ना, दिवसभर जेवायलाच मिळत नाही. म्हणलं काय अंधश्रद्धा आहे, असं कुठं असतं काय? कुठं तोंड पाहिलं की जेवायला मिळत नाही? काय झालं काय ना, 3-4 दिवसांनी आम्ही बरोबर त्याचं काही सकाळी उठलो, तिचं तोंड पाहिलं, खरोखरच दिवसभर जेवायला नाही मिळालं. मग मला पटलं, आहे का नाही? काही जणांचं मुख तसंही असतं ना, एखाद्याचं मुख पाहिलं की काम होतच नाही पुढचं. महात्म्याचं मुखावलोकन केलं, त्यांचं दर्शन झालं की देखताची प्रशस्ती पुण्यपुरुष. पण पुण्यपुरुषाचं दर्शन करून, भगवंताचं दर्शन करून आपण कामाला गेलो ना, काम फत्य होणार. म्हणून मुलाच्या सोयरीकीला निघत असताना काय करायचं? भगवंताचं दर्शन करून सोयरीक जमणार. आणि देवाचं दर्शन न करता गेले, किती हेलपटे घाला, किती चक्रा घाला, परत यावं लागणार. असं आहे. भगवंताच्या दर्शनामध्ये सुख आहे, भगवंताच्या दर्शनामध्ये हे फल आहे. म्हणून महाराज आपल्या डोळ्याला सांगता, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. त्या ठिकाणी जसं वाणीला बोलतात, डोळ्याला सांगतात, तसं कानाला सांगतात, चांगला ऐका, चांगला ऐका. आपण जसं ऐकतो ना, त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो, बरं का? तसा परिणाम मनावर होतो. आणि ते मन आपल्या सर्व इंद्रियांना राबवतं. मग मन धावंडवी दाही दिशा, हे आपलं मन सर्व इंद्रियांना काय करतं? राबवतं, फिरवतं. म्हणून ऐका, डोळ्याने चांगलं पाहिलं तर त्याचा परिणाम मनावर होतो, कानाने चांगलं ऐकलं तर त्याचा परिणाम मनावर होतो. ऐका, मनावर त्याचा परिणाम होतो. आपण ऐकलं, चांगलं ऐकलं काय, पण चांगलं ध्यानात राहत नाही, चांगलं आठवणीमध्ये राहत नाही. आता 50व्या वर्षाला सुरुवात झाली, म्हणजे मागचं वर्ष कोणतं होतं? 49वं. म्हणजे गेल्या सप्ताह झाला होता ना यश महाराज, सप्ताह झाला होता ना. तुम्हाला विचारतो, सप्ताह झाला होता ना? कीर्तनाला कोण कोण होतं गेल्या वर्षी? कीर्तनाला कोण कोण होतं? कोणीच नव्हतं, सगळे होते कीर्तनाला ना. म्हणजे कीर्तनाला होते. मग मागच्या वर्षी पहिला दिवस असेलच की, पहिला दिवस आज जसा पहिला दिवस आहे तसं 49 वर्षाचा पहिला दिवस असेलच की, होता. पहिला दिवस म्हणजे कीर्तन होतंच की, होतं. कोणाचं होतं? कीर्तन होता. तर तुम्हाला इथपर्यंत आणलं की नाही? सप्ताह झाला, पहिला दिवस होता. कीर्तन होतं की नाही? का पहिला दिवस ऑफ होता? कीर्तन होतं ना? होतं. कोणाचं होतं? बरं जाऊ द्या, नका का ध्यानात राही ना. अभंग घेतला होता ना त्या महाराजांनी? अभंग घेतला होता ना? कोणता घेतला होता?
आता अशा आपण पण माणसाची बैठक बसली गेलं घाई असते. महेश महाराज गेल्या वर्षी महाराज बदला, मागचे महाराज बदला, नवीन घ्या नवीन घ्या नवीन घ्या. म्हणलं का? अरे गेल्या वर्षी कोणाचं कीर्तन झालं आणि त्यांनी कोणता अभंग घेतला तर हे सांगता येत नाही. मग काय सांगितलं होतं त्याचा तर विषयच येत नाही. काय सांगितलं होतं ते काही ध्यानात राहायचं काही कारणच नाही. आणि मग आपली घाई असते की महाराज बदला. गेल्या वर्षी महाराज नको आहेत. कुठं ध्यानात राहते सांगा ना. काही काही माणसं सांगतात महाराज हरिपाठ 1000 वेळा वाटला, त्याने 1000 वेळा हरिपाठ वाटला तरी सुद्धा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य वय म्हणायच्या ऐवजी वैकुंठ भुवनी घर केले. लगेच लगेच पुढे गेले सर्व सुखगोडी. आणि तो म्हणला एवढ्या लवकर हरिपाठ कसा संपला? म्हणला एवढ्या लवकर हरिपाठ कसा संपला? मला बहुतेक ज्ञानेश्वर महाराजांना येतच नव्हतं काय नु. लयच लहान हरिपाठ केला, लय छोटा हरिपाठ केला. अरे छोटा नाही केला तू, 3ऱ्या अभंगातून डायरेक्ट कुठं उडी मारली 25व्या अभंगात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी गेले पुढं. म्हणलं असं कसं काय होतं? तो म्हणला 1000 वेळा हरिपाठ वाचला पण पाठ होत नाही. किती वेळा? 1000 वेळा वाचला, पाठ होत नाही. न होऊ दे, जाऊ दे, न होऊ दे. खरं तर व्हायला पाहिजे पण होत नाही, न होऊ दे. 10 वर्षापूर्वी एखाद्याचे भांडणं झालेली आणि त्यांनी शिवे दिलेले. 10 वर्षाच्या कधीच्या? 10 वर्षाच्या माता भगिनी लय पक्क्या. काय त्यांची बुद्धी असते, काय ध्यानामध्ये राहतं ते आपल्या मुलामुलीच्या लग्नामध्ये किंवा या वास्तुशांतीला ते आहेर आणतात ना. आहेर आहे ना तुमच्याकडे? ते आहेर आणण्याची पद्धत, पाहुण्याने आणायचे ते नवीन कपडे, त्याला आहेर म्हणतात. आहेर आणला, त्यांना जर एखाद्याने आणलेली साडी नाही आवडली ना तशी ठेवतात, ती तशी जपून ठेवतात. तिच्या जिने आणली होती ना तिच्या लग्नात तिच्या घरात काही कार्य निघालं ना काय करतात? ती साडी बरोबर तिला निघतात. ही बुद्धी असल्याशिवाय आहे का? हे निर्बुद्धाचं लक्षण आहे का? अहो बुद्धी आहे ना, बुद्धी. माणसाची बुद्धी किती. आपल्या मुलाच्या लग्नामध्ये कोण कोण आलं होतं बरोबर ध्यानात ठेवतात. आपल्या आईवडिलाच्या अंत्यविधीला कोण कोण आलं होतं बरोबर ध्यानात ठेवतात आणि त्याच्याच अंत्यविधीला जातात. मित्र शेजारी, अरे तो म्हणलं चल ना ते अंत्यविधी. तो म्हणलं त्याला हे का कोणाकडे जायची माहिती? माझे आई वडील आले तर तो आला होता का? बरोबर ध्यानात ठेवतात. मग आता हे ध्यानात राहतं कसं काय हरिपाठ ध्यानात राहील? कसं काय अभंग ध्यानात राहील गेल्या वर्षीचा? कसं काय कीर्तन ध्यानामध्ये राहील? ऐका, हे आपले कान आहेत ना, कान. आपण जो विषय ऐकतो ना तर तो मनापर्यंत जातो, ते मन ग्रहण करतं आणि ते बाकीच्या सगळी इंद्रियांच्याकडे काय करतं? ट्रान्सफर करतं, ते पोहोचवतं. तशा ती इंद्रियांवर संस्कार होतात. मग ऐका, वाईट तर ऐकूच नाही, वाईट ऐकूच नाही. ऐकण्याचा प्रसंग आला तरी पटकून तिथून काय करावं? निघून जावं. ज्या ठिकाणी वाईट ऐकायचं असतं ना तिथं आपण निघून जात नाही, उलट तिथं अधिक येतो. जेवायला बसला होता, कुठंतरी भांडणं लागली, भांडणं वाद एकमेकाच तू. मग आता त्या ठिकाणी जोरात बोलणं मोठ्याने सुरू झालं. लगेच म्हणलं थांबा टी व्हीचं बटन जरा कमी करा, आवाज कमी करा. कमी केला. काहीतरी चाललंय म्हणला कोणाच तरी. 4-5 घास राहिले होते जेवायचे, ताट पुढं लोटलं. मला झाकून ठेव, मी परत येतो. अहो बाईक म्हणले 4-5 घास राहिलेत तेवढे खाऊन जा. म्हणला नाही जेवण कधी बी आहे. ते भांडणं परत कधी आहेत का? कारण भांडणात काय? विष्णू सहस्रनाम, ओम विश्वम विष्णू रोषटकारो भूत भव्य बहुत प्रभू भूतकृत भूतकृधाव. शिव ऐकून येतो. काय ऐकून येतो? आणि मग त्या शिव्या ऐकल्यानं बाबा त्याचा परिणाम आपल्या इंद्रियांच्या मनावर होतो आणि ते मन कलुषित होतं. सर्व इंद्रिय त्याचा परिणाम होतो. म्हणून डोळे तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मनात येते धाव घेई राही वेळ. म्हणा तुझा धावणं हा स्वभाव आहे. चंचल मी म्हणा कृष्ण, मन धावंडवी दाही दिशा. मन धावणार आहे पण तुला धावायचंच असेल ना तर ज्या ठिकाणी धावल्याच्या नंतर काही प्राप्ती होईल मिळेल अशा प्रकारची धाव कर. करी ऐसी धावा धावी चित्तलावे चरणा मग तो माझा करी ऐसी धावा धावी चित्तलावे चरणा मग तो
धावायचंच असेल तर तिथपर्यंत धाव. राहे विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. बाबा आपण म्हणतो ना जीवा भावाने भगवंतावर प्रेम करावं, भक्ती करावी. कशी? जीवा भावापासून. म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. विठोबा रखुमाई. मनाला धावायला सांगितलं तुम्हीच धावले. बरं ठीक आहे. खाली बसा सर्वजण खाली 2 मिनिटं फक्त 2 शिस्त बिस्त आहे का नाही? मोठमोठे महिला मंडळ बसा खाली, भाऊ द्या वल्ल झाले तर. मोठमोठे मंडळी येणार आहेत. बाबा असे आपली बेशिस्त दिसता कामा नाही. हा वेळेला थांबलं पाहिजे. बरोबर आहे. थोडंसं महेश महाराजांनी सांगितलं होतं की मला आम्ही बी वेळेच्या पुढं नाही गेलं पाहिजे. पण खरोखर आता तुमच्यासारखे श्रोते पहिल्या दिवशी